नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, कोरोनानंतर आता एक नवीन आजार समोर आला आहे ज्यामुळे जगामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. HMPVचे रुग्ण भारतात देखील आता आढळले आहेत. तुमच्या मनात, आपल्या सगळ्यांच्या मनात याबद्दल अनेक प्रश्न आहेत आणि म्हणूनच HMPV भीती नाही, खबरदारी बाळगा हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर दीपक सेलोकर सरांना. सरांबद्दल सांगायचं तर सर नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर, आपलं स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत. सर, आपण चर्चेला सुरुवात करू. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की नेमकं HMPV म्हणजे काय आणि याचा काय धोका असतो? HMPV म्हणजे ह्युमन मेटानिमो व्हायरस. हा श्वसन संस्थेचा एक संवर्ग, श्वसन संस्थेचा जो आजार होतो या विषाणूमुळे होत असतो. आणि हा जनरली जे लहान मुलं आहेत, वयोवृद्ध लोक आहेत आणि ज्यांची इम्युनिटी कमी आहेत अशा लोकांमध्ये जास्त आढळतो. हा एक पॅरामिक्झोविरिडी फॅमिलीचा एक ग्रुपचा हा सदस्य आहे आणि जर आपण कम्पेअर टू कोविड केलं तर एक सौम्य आजार हा आहे. अच्छा सर, सध्या काय परिस्थिती आहे जगभरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये या व्हायरसच्या संदर्भात? सध्या असं बघितलं मॅडम तर जगभरातलीच परिस्थिती बघितली तर सगळ्यात जास्त केसेस ह्या चीनमध्ये, त्यांच्या उत्तर प्रांतामध्ये भरपूर केसेस आढळलेल्या आहेत. काही OPD बेसिसचे आहेत, काही हॉस्पिटलाइज पण आहेत. जर भारताची स्थिती बघितली तर भारतात आतापर्यंत जवळजवळ 13 केसेस आढळलेल्या आहेत आणि त्या विविध शहरात, म्हणजे बेंगलोरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा केसेस आढळल्या होत्या, काही अहमदाबादला आहेत, कोलकाताला आहेत, काल पॉंडिचेरीला केसेस आढळलेल्या आहेत. अशा पद्धतीनं 1 बाय 1 स्टेप वाईज थोड्या केसेस ह्या अकर होत आहे सगळीकडे. महाराष्ट्रातलं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जसं आपण विदर्भाची स्थिती जरी बघितली तर विदर्भामध्ये नागपूर शहरामध्ये 2 केसेस मॅडम आढळलेल्या आहेत आणि ह्या प्रायव्हेट हॉस्पिटलला आढळलेल्या होत्या. एक तर 7 वर्षाचा मुलगा आहे आणि एक 14 वर्षाची मुलगी आहे. दोघेही प्रायव्हेट हॉस्पिटलला OPD बेसिसवर आलेले होते. तिथल्या स्पेशालिस्ट डॉक्टरांनी त्यांना टेस्ट करायला लावलं होतं आणि त्याच्यात ते पॉझिटिव्ह म्हणून, संशयित म्हणून आम्ही त्याला म्हटलेलं होतं, ते आढळले. त्यानंतर आम्ही त्यांचं पूर्ण सॅम्पल जे आहे ते एम्सच्या लॅबला पाठवलेलं होतं. तिथे आम्ही 2 दिवसानंतर ते कन्फर्म झालेलं होतं, म्हणजे बॉर्डरलाईन पॉझिटिव्ह केसेस आहेत असं ते आढळलेलं आहे. पण सांगायचं झालं तर हे दोघेही मुलं शाळेत जात आहेत आणि हेल्दी आहेत. अच्छा, म्हणजे त्यांना तुम्हाला ऍडमिट करून नाही घ्यावं लागलं? नाही, ऍडमिट करून नाही घ्यावं लागलं. ते OPD बेसिसवरच होते. त्यांना ट्रीटमेंट पण OPD बेसिसवर देण्यात आलेली आणि 3 दिवसात ते ठीक झालेले होते. सर, तुम्ही आत्ता सांगितलं की हा श्वसनाशी संबंधित असा हा आजार आहे, पण आपल्याला आता थंडीच्या दिवसांमध्ये पण सर्दी म्हणजे हे कॉमन असतं, तर नेमकं या आजाराची अशी विशिष्ट लक्षणं काही असतात का? हो, हा एक इन्फ्लुएन्झा टाईपचे जसे व्हायरस त्या टाईपचं असल्यामुळे त्याच प्रकारचे लक्षणं याच्यामध्ये आढळतात. सर्वसाधारणपणे जर आपण इन्क्युबेशन पिरियड म्हटलं, जसं इन्फेक्शन झाल्यानंतर किती दिवसांनी आपल्याला हे येतो, म्हणजे लक्षणं येतात, तर त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. तर त्याचा 3 ते 6 दिवसाचा इन्क्युबेशन पिरियड आहे. याच्यामध्ये काही सौम्य लक्षणं आहेत, काही गंभीर लक्षणं आहे. सौम्य लक्षणामध्ये जसं सर्दी होतो, ताप येतो, खोकला येतो, हे सौम्य लक्षणं झालं. कधी कधी त्याला थकवा येतो, हे सौम्य लक्षणामध्ये येतात. ज्याच्यामध्ये अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हटलं तर थोडंसं गंभीरपणे त्याला आजारीचे लक्षणं असतात, ज्याच्यामध्ये डिफिकल्टी इन ब्रिथिंग आपण म्हणतो. तर त्याला श्वास घ्यायला त्रास होतो, घशामध्ये घरघर होतं, छातीतून आवाज येतो, छातीमध्ये दुखणं होतं किंवा त्याला निमोनिया होऊ शकतो किंवा ब्रॉन्किओलायटिस होऊ शकतो. तर अशा पद्धतीने गंभीर आजारापर्यंत तो जाऊ शकतो. अच्छा, सौम्य आणि गंभीर असे 2 लक्षणं त्याच्यात दिसतात. सर, आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्ही सांगितलं की जो हा आजार किंवा हा व्हायरस आहे त्याचे 2 रुग्ण आपल्याला आढळले महाराष्ट्रामध्ये आणि ती दोन्ही मुलं शाळकरी होती. तर नेमक्या त्याच वयोगटाला हा जो व्हायरस आहे तो टार्गेट करतोय का, किंवा मग कुठल्या वयातील मंडळींना त्रास होतोय जास्त? मोस्टली हा जो व्हायरस जो आहे तो लहान मुलांमध्ये जास्त आढळत आहे. पण जे वयोवृद्ध लोक आहे, म्हणजे 60+ जे आहेत त्यांच्यामध्ये पण हा व्हायरस आढळतो. पण अजून इम्पॉर्टंट एक प्रवर्ग आहे, तो आहे तुमचा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते. अशी ज्यांची प्रतिकारशक्ती ज्यांची कमी आहे अशा व्यक्तींना हा आजार होऊ शकतो. याचा प्रसार कसा काय होतो सर? म्हणजे आपण त्या व्यक्तीशी संपर्कात आलो तर आपल्याला त्याचा संसर्ग होईल असं काही आहे का? हां,
कोणत्याही आजाराचा प्रसार जर बघितलं तर आपण जी चर्चा केलेली होती त्याच्यामध्ये सौम्य लक्षणामध्ये मी सांगितलं होतं की त्याला खोकला होतो किंवा तो शिंकत असतो. तर हा जो रुग्ण राहील तर तो काय करणार की शिंकणार किंवा खोकलणार, म्हणजे त्याचे जे आपल्या आतमधले जे विषाणू असतात ते स्प्रेड होणार खोकल्याद्वारे किंवा शिंकण्याद्वारे. तर ते ड्रॉपलेट इन्फेक्शन असतं, म्हणजे ड्रॉपलेट इन्फेक्शन हे आपल्याला बाहेर पडतं आणि त्याच्यामुळून आपल्याकडे सगळीकडे इन्फेक्शन होतं. तर ट्रान्समिशन जे आहे ड्रॉपलेट इन्फेक्शनमध्ये होतं. तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की असे रुग्ण जर असतील तर आपल्याला खोकताना थोडीशी त्याची काळजी घ्यावी लागेल. म्हणजे आपण असं म्हणतो की खोकलत असेल तर त्यांनी रुमाल ठेवणं अपेक्षित आहे किंवा टिश्यूज पेपर त्याचा यूज करायला पाहिजे. आणि असे रुग्ण असतील तर आपल्याला थोडंसं त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे अशा प्रकारचा. आणि याच्यासाठी निदान कसं करायचं सर, कसं काय निदान होईल म्हणजे या आजाराचं? याचा निदान जर बघायचं झालं मॅडम तर असं जर पेशंट्स आले तर सगळ्यात पहिले तर आम्ही ब्लड इन्व्हेस्टिगेशन, सिम्पल ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतो, ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे, CBC आहे, ESR आहेत. ह्या टेस्ट तर आम्ही करायलाच लागतो. पण कन्फर्मेटरी टेस्ट असल्यामुळे ह्याच्यासाठी आपण PCR ची टेस्ट करतो. म्हणजे आपण RT-PCR जसं कोविडमध्ये आपण पहिले करून घ्यायचं तसेच RT-PCR याच्यामध्ये पण असतं. तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काय झालेलं त्याचं एक पॅनल लागतं. पॅनल म्हणजे त्याच्यामध्ये 14 ते 15 प्रकारच्या टेस्ट एकाच वेळेस होऊन जातात. अशा प्रकारचे ते पॅनल लावतात. आणि जर स्पेसिफिक करायचं झालं तर गव्हर्नमेंटच्या लॅबमध्ये एक पर्टिक्युलर HMPV साठीची किट येते, त्याच्यामध्ये पण डायग्नोस होतं. तर कन्फर्मेटरी टेस्ट ही आपली PCR म्हणजे पॉलिमरेज चेन रिॲक्शनची जी रिअल टाईम पॉलिमरेज चेन रिॲक्शन आपण म्हणतो त्याच्याद्वारे ही टेस्ट होत असते. म्हणजे कन्फर्मेटरी टेस्ट आहे, थोडीशी महाग आहे पण ती कन्फर्मेटरी टेस्ट. तर निदानासाठी केवळ हीच एक टेस्ट आपल्याकडे आहे का? हां, सध्या ही हा व्हायरस असल्यामुळे व्हायरलचं डिटेक्शन करणं गरजेचं आहे, व्हायरसचं पार्ट डिटेक्ट करणं गरजेचं आहे. तर ती एक टेस्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. अच्छा, मग याचं जेव्हा आपण निदान झालं सर तर कुठल्या पद्धतीने आपण याच्यावर उपचार करतो? म्हणजे सौम्य स्वरूपाचा आहे की गंभीर स्वरूपाचा आहे ते पाहून निश्चितच तुम्ही उपचार करत असाल? एक्झॅक्टली, बरोबर बोलला मॅडम तुम्ही. सौम्य असो किंवा गंभीर असो, पण हा मोस्टली व्हायरल डिसीज असल्यामुळे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपण देत असतो. म्हणजे त्याला कशा पद्धतीचे सिम्प्टम्स आहेत त्या पद्धतीने जातात. ताप असेल तर त्या पद्धतीने आपण पॅरासिटामॉल देतो, कफ सिरप देऊ शकतो किंवा अँटीव्हायरलमध्ये पण जरी डायग्नोज नसेल झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला आपला टॅमिफ्लूचं एक टॅबलेट्स ते पिडियाट्रिशियन्स वगैरे देतात. किंवा जर त्याला जसं गंभीर स्वरूपाचा आजार झाला असेल तर त्याला ऑक्सिजन थेरपी पण देऊ आपल्याला लागतं. काही वेळेस अँटीबायोटिक पण यूज त्याच्यामध्ये केलं जातं. तर हे आपण जे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट असतील त्या पद्धतीनंच याचा आजार आपल्याला ट्रीटमेंट दिला जातं. असं कोणतं स्पेसिफिक औषध नाही, आपण सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटनुसार आपण त्याच्यावर उपचार करतो. आता सध्या जी परिस्थिती आहे सर, त्या परिस्थितीस अनुसरून या जो हा व्हायरस आहे त्याबद्दल जागरूकता करणं गरजेचं आहे ना, काय वाटतं तुम्हाला? हो, त्या अनुषंगाने आम्ही कारण कोरोनासारखी जी परिस्थिती आहे किंवा जी भीतीचं वातावरण आहे ते कायम लोकांच्या मनात आहेच कोरोनाला घेऊन. तर मग हा नवीन जो व्हायरसचा आउटब्रेक होईल तर त्या संदर्भात आपल्याला आधीच मला वाटतं जनजागृती करणं, मला वाटतं महानगरपालिकेकडनं हे प्रयत्न चाललेलेच आहेत. हा एक मी मगाशी बोललो, पुन्हा एकदा बोलतो की कोविड हा खूप गंभीर आजार होता. त्यावेळेस आपल्याला आयसोलेशन करावं लागलं होतं, क्वारंटाईन झालेले होते आणि त्यावेळेसची परिस्थिती खूप जास्त गंभीर होती. तेवढा हा आजार गंभीर राहणार नाही, हा एक सौम्य प्रकारचा आजार आहे. आणि जरी सौम्य प्रकारचा आजार ॲट अ टाईम जर क्लस्टर ऑफ केसेस खूप आढळले एखाद्या पिरियडमध्ये किंवा जास्त आढळलं तर आमची त्या अनुषंगाने तयारी पण पूर्ण झालेली आहे. याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सर्व्हिलन्स पार्ट. सर्व्हिलन्स पार्ट म्हणजे काय की ILI आणि सारी. ILI म्हणजे काय असतं मॅडम की इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस म्हणजे ज्यांना सर्दी खोकला असणारे जे रुग्ण असतात त्याचे शोध मोहीम आमच्या हॉस्पिटलतर्फे सुरू असतं. महानगरपालिकेमध्ये अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहे, हेल्थ वेलनेस सेंटर्स आहे, मनपाचे काही दवाखाने आहेत किंवा मेडिकल कॉलेजेस आहे. इथे येणारे जे OPD मध्ये येणारे जे रुग्ण आहेत अशा किती रुग्णांना ILI सारखे सिम्प्टम्स आहे म्हणजे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस असे किती आहेत त्याचा रिपोर्ट्स आमच्याकडे नेहमी गोळा होत असतो. हा एक झाला. दुसरा आहे सारी म्हणजे सिव्हिअरली ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन आम्ही त्याला म्हणतो. तर सारीमध्ये कसं आहे की जे ॲडमिट होतात अशा प्रकारचे रुग्ण जे ॲडमिट होतात त्याची पण रिपोर्टिंग आम्ही घेत असतो. तर एखाद्या एरियामध्ये अशा प्रकारचे रुग्ण किंवा हॉस्पिटलाइजमध्ये जर जास्त प्रकारचे रुग्ण ॲडमिट होत असतील तर आम्हाला तो एक अलर्ट आम्ही म्हणू शकतो की नाही आता या पद्धतीच्या केसेस वाढतात.
पण आता जसं नागपूरमध्ये पण 2 केसेस येऊन जवळजवळ आठवडा झालेला आहे, पण त्याच्यानंतर आमच्याकडे अशा प्रकारच्या केसेस थोडा वाढलेला दिसत नाही आहे. सध्याही आता देशाची स्थिती बघितली तेवढ्या पद्धतीनं रॅपिड रिसर्जन्स जे होणं अपेक्षित होतं तेवढं झालेलं नाही आहे. तरी पण मला असं वाटतं की या अनुषंगाने आम्ही वर्तमानपत्रातून असो, व्हॉट्सॲपद्वारे असो किंवा यूट्यूबद्वारे असो आपल्याला वेगवेगळी माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर कोणीही घाबरून जायची गरज नाही आहे आणि याच्या पद्धतीने आम्ही चांगल्या पद्धतीनेच काम करणार. म्हणजे तुमच्याकडे ज्या केसेस येतात सर त्याचं डॉक्युमेंटेशन आणि डाटा व्यवस्थित मेंटेन केला जातो आहे ना? येस आमच्याकडे केला जातो. आणि जर केसेस जर वाढल्या तरी घाबरून जायची गरज नाही. त्याच्यासाठी आमचं पण ॲक्शन प्लॅन जर म्हणायचा झाला तर या अनुषंगाने सर्व्हिलन्स तर आमचं रोजचं सुरू आहे. औषधासाठी त्याच्याच अनुषंगाने लागणारी जे सिम्प्टोमॅटिक औषधी जे राहणार आहेत ती आम्ही UPSC आमचे जे दवाखाने आहेत तिथपर्यंत पोहोचलेली आहे. आता औषधी पण लागतात आणि काही त्याचे रिएजंट्स असतात किंवा जसं सांगायचं झालं त्यांना मास्क देणं अपेक्षित असतं, PPE किट देणं अपेक्षित असतं, सॅनिटायझर देणं अपेक्षित आहे किंवा ते आपण जर केसेस वाढल्या तर त्याचं टेस्टिंग करणं आवश्यक आहे. तर VTM किट जी इम्पॉर्टंट आहे ती पण आम्ही UPSCला पोहोचवून दिलेली आहे. किंवा ऑक्सिजनची असेल तर ती पण आम्ही केलेली आहे. आणि जर केसेस वाढल्या आणि जर सारीच्या केसेस वाढल्या किंवा या पद्धतीच्या केसेस जरी वाढल्या तर हॉस्पिटलमध्ये आम्हाला ते ॲडमिट करून ठेवायचं लागतं. तर महानगरपालिकेचं इंदिरा गांधी रुग्णालय आहे तिथे 10 बेड आम्ही रिझर्व करून ठेवलेले आहेत. आपल्या IGMC इंदिरा गांधी IGGMC जे आहे मेडिकल कॉलेज आहे किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही 10 बेड रिझर्व करून ठेवलेले आहे की एनी केस हे जर जास्त केसेसही आला तर त्यांना पटकन आम्हाला ॲडमिट करता येईल. या पद्धतीनं आम्ही सुरुवात करतो. आणि लॅब टेस्टिंगचं मी मगाशीच बोललो की इन केस सारीचे किंवा ILAचे असे रुग्ण आढळले तर लॅब टेस्टिंगसाठी आम्ही VTM किट आम्ही तयार ठेवलेले आहेत आणि VTM किट कलेक्शन करून आम्ही त्या लॅबपर्यंत पोहोचवून देऊ आणि लवकरात लवकर त्याचं डायग्नोसिस होऊ याची पण आम्ही काळजी घेणार आहोत. हे नेमके VTM किट म्हणजे काय असतात सर? VTM किट एक किट आहे ज्याच्यामध्ये आपण थ्रोट स्वॅब घेत असतो. जसं आपण कोविडमध्ये तुम्हाला आठवत असेल की त्यावेळेस आपण डायग्नोसिस करण्यासाठी थ्रोट स्वॅब घेऊन त्या किटमध्ये टाकून आपण लॅबला पाठवत होतो की तो टाईपचा व्हायरस आहे की नाही म्हणून. ओके, तर या पद्धतीनं आम्ही VTM किट सगळ्याला पोहोचवलेले आहेत. इन केस त्यांच्याकडे अशा प्रकारचे केसेस असतील तर ते VTM किटद्वारे सॅम्पल कलेक्ट होईल आणि लॅबला आम्ही पोहोचवून देऊ जिथे आम्हाला कन्फर्मेटरी डायग्नोसिस करता येईल. याबद्दल आपण अजून जाणून घेऊया सर. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे HMPV या नवीन आजाराबद्दल आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर दीपक सेलोकर सर. सर, आपण किटबद्दल सांगत होतात तर काय सांगाल? हा किट खूप इम्पॉर्टंट आहे आणि जसं मी आताच बोललो की ही किट जी होती ती कोविडच्या वेळेस पण आम्हाला खूप युटिलायझेशन त्याचं झालेलं होतं. त्यावेळेस आम्ही प्रत्येक ठिकाणी आपले वेगवेगळे कलेक्शन सेंटर्स होते तिथे VTM किट आम्ही पोहोचवून दिल्या जात होतं आणि त्याच्यानंतर आपले सगळे स्टाफ म्हणजे त्याच्यामध्ये GNM असो किंवा फार्मासिस्ट असो किंवा लॅब टेक्निशियन्स असो ते आम्ही ट्रेन करून दिलेले होते आणि ते जेवढेही रुग्ण यायचे ज्यांना सिम्पटम्स व्हायचे त्या सगळ्यांचे त्याच्यामध्ये सॅम्पल्स कलेक्ट होत होतं. सॅम्पल कलेक्ट झाल्यानंतर आपल्या ज्या लॅब्स डेझिग्नेटेड लॅब आहे ICR डेझिग्नेटेड लॅब्स आहेत तर तिथे आम्ही जसं IGMC आहे GMC आहे तिथे ते सॅम्पल्स रोजच्या रोज पाठवत होतो त्याच्या जेणेकरून त्याचा रिझल्ट लवकर येत होता. त्याच पद्धतीची यंत्रणा आम्ही पुन्हा उभी करणार आहोत जर केसेस वाढल्या तर. सध्या तर आम्ही VTM किट सगळीकडे पोहोचवून दिलेलं आहे पण इन केस केसचा रिसर्जन्स असं होतं खूप जास्त वाढेल तर या पद्धतीनंच पुन्हा आम्ही ट्रेनिंग देऊन त्यांना VTM किटद्वारे सॅम्पल कलेक्ट होईल आणि ते आमच्या लॅबपर्यंत पोहोचवलं जाईल जेणेकरून पटापट आम्हाला रिझल्ट्स मिळतील. मॅडम, कोरोनाच्या बाबतीत तुमचा कसा काय अनुभव राहिला सर? जेव्हा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की 2020मध्ये सगळीकडे लॉकडाऊन लागलेला होता आणि त्याच्याबद्दल पुष्कळ सारी माहिती ही कुणालाच नव्हती. हळूहळू ती माहिती व्हायला लागली. कोणत्या प्रकारचं अँटीबायोटिक वापरायला पाहिजे, कशा प्रकारचं टेस्टिंग करायला पाहिजे, तेवढं मॅनपॉवर नव्हतं. तर त्यावेळेस मी जिल्हा परिषदला जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून होतो. तर त्यावेळेस आम्ही जे मेडिकल कॉलेजेस असतील किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस असतील त्यांना लागणारा HRI म्हणजे त्यांना ANM कशा लागलेल्या होत्या, ANM असतील, लॅब टेक्निशियन्स असतील, मेडिकल ऑफिसर, हा सगळ्या मॅनपॉवर डिस्ट्रिक्ट लेवलवरून आम्ही त्यांना पुरवलेला होता. तो एक झाला. लागणाऱ्या काही मेडिसिन्स होत्या, मेडिसिन्स पण खूप अत्यावश्यक होतं ते आम्ही पुरवलेलं होतं.
काही ठिकाणी आम्ही नवीन सेंटर सुरू करून दिलेले होते, जे हॉस्पिटल पटापट आपण सुरू केलेले होते. त्या अनुषंगिक लागणारे त्यांचे बेड्स असतील, नंतर ऑक्सिजन असेल किंवा अजून इतर अनुषंगिक सगळे इन्स्ट्रुमेंट असतील, इक्विपमेंट असतील, आम्ही त्यांना तात्काळ पोहोचवत होतो. आणि एवढं असून सुद्धा आम्ही समाजामध्ये जनजागृती पण करत होतो आणि काही ठिकाणी आम्ही हाऊस टू हाऊस सर्वे पण करत होतो. तर ह्या पण गोष्टी सायमल्टेनियसली चालू होत्या. सोबतच क्वारंटाईनचे हे झालेले होते, आपण लोकांना क्वारंटाईन ठेवत होतो आणि त्यांना मग त्यांच्या प्रकारचं फूड असेल किंवा त्या प्रकारचं औषधी असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, आणि जे लोक एटिकेट्स पाळत नसतील, म्हणजे रेस्पिरेटरी एटिकेट्स पाळत नव्हते, त्यांच्यावर कारवाई, ह्या सगळ्या आम्ही त्यावेळेस केलेल्या होत्या. त्यावेळेस फर्स्ट वेव्ह आली, सेकंड वेव्ह आली, आपल्याला माहीतच आहे ना, त्या पद्धतीची परिस्थिती पण सगळेजण अवगतच आहे. आता पण त्या पद्धतीचं टेरर आहे. तर समाजामध्ये अशा प्रकारचे आता ज्या व्हिडिओज चाललेले आहेत, तर सगळ्यांना तेच वाटत होते की कोविड पण अशाच, कोविड आलेलो हा पण व्हायरस तशाच पद्धतीनं समोर जाईल म्हणून. पण मी पुन्हा सांगतो की हा एक सौम्य व्हायरस आहे, तितक्या लेवलवर हा जाणार नाही असं तरी आमचं मत आहे. पण इन केस गेला तरी पण सिस्टीम ही पूर्ण आमची सज्ज आहे. जसं कोविडमध्ये आम्ही सगळ्या पद्धतीनं पूर्ण दिवस रात्र एक करून काम केलेलं आहे, तर त्या पद्धतीने इथं पण आमची यंत्रणा काम करेल. मग या पद्धतीचं जे टेस्टिंगचं प्रशिक्षण आहे सर, म्हणजे नेमकं कसं काय या सॅम्पलला प्रोसेस करायचं आहे, तर त्यासाठी आपले जे लॅब टेक्निशियन्स आहेत किंवा जे पण तुमचा असिस्टिंग स्टाफ आहे, तर तो रेडी आहे का किंवा त्याला प्रशिक्षण द्यायची गरज भासेल का? ते तर ऑलरेडी आताही आम्ही ते रेडीच असतात. तरी पण आम्हाला जर वाटलं की ज्यांना ट्रेनिंगची गरज आहे त्यांचं पण आम्ही पुन्हा ट्रेनिंग घेऊ. रिगार्डिंग मेडिकल ऑफिसरचं ट्रेनिंग घ्यायचं असेल किंवा अदर स्टाफचं घ्यायचं असेल तर पुन्हा एकदा ट्रेनिंग घेऊन घेऊ. जर केसेस वाढल्या तर त्या पद्धतीने आमची यंत्रणा सज्ज आहे ते हँडल करायला. सर, नेमकं आपल्या कुटुंबियांना आणि आपल्याला ह्याचा त्रास नको व्हायला किंवा हा आजार नको व्हायला म्हणून आपण कुठली दक्षता घ्यायला हवी? सगळ्यात पहिले तर आपण स्वच्छता, म्हणजे स्वच्छता खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये जेव्हा आपण हात धुतो तर साबणीने हात धुवायला पाहिजे आणि किंवा साबण नसेल सॅनिटायझर त्याचा वापरलं पाहिजे, ते एक आहे. दुसरं आहे, जर आपल्या घरी कोणी आजारी असेल तर त्याचे जे आर्टिकल्स आहे, म्हणजे टावेल आहे, रुमाल आहे, ते आपण वापरू नये. त्याच्यामुळे ट्रान्समिशन, मगाशी बोललो ड्रॉपलेट इन्फेक्शनमुळे होतो, तो एक इम्पॉर्टंट आहे. तिसरं आहे की आपण नेहमी जे पेशंट्स असतात त्यांनी डोळ्याला हात लावू नये, ज्याच्यामुळे संसर्ग वाढू शकतो, तो एक झालेला. आणि अशा पद्धतीनं जर खोकल्याचं असेल किंवा त्याला शिंकायचं असेल तर त्यांनी रुमाल्स आहे किंवा टिश्यू पेपर आहे वापरावं, ज्याच्याकडून जास्त स्प्रेड होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि सार्वजनिक ठिकाणी त्या रुग्णांनी थुंकू नये, तो पण एक दक्षता घेणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे जर थोड्याशा किंवा रेस्पिरेटरी एटिकेट्स जे म्हणूया आपण जर वापरलं किंवा तुम्हाला वाटत असेल तर मास्क वापरायचं तर मास्क वापरा, तर दॅट विल बी ऑल्सो बेनिफिशियल. तर अशा पद्धतीत वापरता आपण कुटुंबियांचं संरक्षण करू शकतो. आपल्याला एकदा माहिती झालं सर की नेमकं या व्हायरसचं संक्रमण झालेलं आहे किंवा त्रास झालेला आहे, तर अशा घरातल्या पेशंट्सला आपल्याला आयसोलेट करायची गरज नाही ना सर? थोडं वेगळं ठेवायची गरज नाही ना? बरोबर आहे. कोविडच्या कंपॅरिझन आपलं म्हटलं तर असं वाटतंच आपल्याला की याला आयसोलेट ठेवायची गरज आहे का? तर अजून आतापर्यंतच्या गाईडलाईन्सनुसार काही आयसोलेशन ठेवा किंवा क्वारंटाईन फॅमिलीला करा अशा कोणत्याच सूचना आलेल्या नाहीत. ज्या आत्ताच मी थोड्या वेळा अगोदर आपल्याला सांगितलं की तेवढी दक्षता घ्यायची आहे, म्हणजे साबणीचा वापर, हात म्हणजे वापर करा, सॅनिटायझर वापर करा, खोंकताना शिंकताना का, एवढंच तुम्हाला सध्या तरी आपल्याला दक्षता घ्यायची नाही. कारण काय सर, सोशल मीडियावर बऱ्याच काही माहिती, काही पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात, तर जी नॉर्मल पब्लिक राहते ती घाबरून जाते. मग अशा वेळेस आपण सोशल मीडियावर पण किती विश्वास ठेवायला हवा? सोशल मीडियावर काय झालेलं की सोशल मीडियावर n नंबर ऑफ इन्फॉर्मेशन येत असतात, त्याच्यामधले खूप चांगल्या असतील किंवा वेगळ्या पद्धतीचा अफवाही राहू शकतात. तर मी आता पुन्हा तुम्हाला इथून तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की हा एक सौम्य प्रकारचा आजार आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. ताप, सर्दी, खोकला असं वाटलं असेल, तुम्हाला वाटत असेल आणि तुम्हाला वाटतं की मला HMPV व्हायरस वगैरे झाला असेल तर एकदा डॉक्टरचा सल्ला घेऊन घ्या. स्वतःच टेस्ट करू नका. आणि आम्ही हे पण सांगतो की 3 दिवसापर्यंत आजार हा इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस असतो. त्यानंतर जर कमी होत नसेल तर टेस्टिंग ही आम्ही रिकमेंड केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही टेस्ट करून घ्या. टेस्टमध्ये जरी तुम्ही पॉझिटिव्ह जरी असाल तरी पण त्याच्यावर सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटच आहे. तर या ट्रीटमेंट जर तुम्ही घेतली तर त्याच्यातून तुम्ही चांगल्या पद्धतीने बरोबर.
तुम्ही तेच म्हणताय की सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपल्याला द्यायची आहे, नेमकं असं विशिष्ट अँटीबायोटिक असं काही द्यायची गरज नाही ना सर? नाही, असं काहीच आतापर्यंत असं स्पेसिफिक अँटीव्हायरल कोणतंच आलेलं नाही आहे. पण सिम्प्टोमॅटिकमध्ये जनरली जे न्यूमोनिया असेल, ब्रॉन्किओलायटिस असेल किंवा COPD असेल, अशी रिलेटेड जे अँटीबायोटिक्स आपण स्पेशालिस्ट देत असतात तेवढेच अँटीबायोटिक्स यांना लागू पडतील. त्या पद्धतीने त्याची ट्रीटमेंट दिली आहे, म्हणजे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटच त्याच्याकडे जाईल. आणि या संदर्भात कुठली लस अशी निर्माण झाली आहे का सर या आजाराची? हां, चांगला क्वेश्चन तुम्ही विचारला मॅडम. आतापर्यंत हा जो व्हायरस आहे मी 2001 पासून सर्क्युलेशनमध्ये आहे आणि जरी असलं तरी पण त्याचं अजून एखादी लस निघालेली नाही आहे. तर म्हणजे आतापर्यंत त्याची लस पण नाही आहे आणि स्पेसिफिक औषध पण नाही आहे. तर म्हणून सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट इज द बेस्ट वे त्या पद्धतीने आपण चाललेलो आहे. भारतामध्ये या व्हायरसच्या संदर्भात कुठला रिसर्च किंवा स्टडी असं काही झालं आहे का सर? कारण आताच तुम्ही म्हणाले की 2001 पासून आपण या व्हायरसला म्हणजे आपल्याला माहिती आहे. हां, कोविड-19 आणि याच्यामध्ये डिफरन्स कोणता येते मॅडम? कोविड-19 2019ला स्टार्ट म्हणजे डिसेंबर एंडपासून सुरू झालेलं होतं, म्हणून त्याचं नाव ते कोविड-19 आलेलं होतं. HMPV व्हायरस म्हणजे ह्युमन मेटानिमो व्हायरस हा व्हायरस असा आहे जो 2001 पासूनचा सर्क्युलेशनमध्ये आहे. म्हणजे 2001ला काही केसेस ह्या फॉरेनमध्ये मिळालेल्या होत्या. आता तिथे मिळाल्यानंतर भारतात पण आपल्या ज्या मोठ्या संस्था आहेत म्हणजे एम्स आहेत किंवा आपला ICMRची संस्था आहे किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे आहेत, ह्या संस्थांनी त्यांचं रिसर्च सुरू केलं. रिसर्चमध्ये काय की त्यांच्याकडे येणारे ILI सारीचे जे रुग्ण असतील, जे बालकं आहे स्पेसिफिकली, त्यांचं टेस्टिंग करणं त्यांनी सुरू केलेलं. म्हणजे मगाशी बोललो ना, पिरसियाची टेस्टिंग ते करणं सुरू केलं. तर अशा प्रत्येक म्हणजे काही वर्षाच्या गॅपमध्ये ह्या स्टडीज झालेल्या आहेत. आणि स्टडीजचं इंटरेस्टिंग फाइंडिंग असं आहे की मॉर्टेलिटी याची जी म्हणतो म्हणजे जे डेथ रेट होतं तो खूप कमी आहे. हा एक मुद्दा आहे. दुसरं, हे इन्फेक्शन जे आहे ते इन्फेक्शन मोस्टली 5 वर्षाखालील बालकांना जास्त आढळलेलं आहे, म्हणजे त्यांच्या स्टडीमध्ये ते आहे. आणि जो आपण प्रिव्हॅलन्स म्हणतो म्हणजे किती % लोकांमध्ये ह्या व्हायरस आढळलेला आहे, तर प्रत्येक स्टडीमध्ये वेगवेगळे पर्सेंटेज आलेलं आहे. काही स्टडीमध्ये 4% आहे, काहीपेक्षा त्याच्यापेक्षा जास्त 4 ते 19% दरम्यानचं त्याचं प्रिव्हॅलन्स आलेलं आहे. तर अशा पद्धतीच्या व्हेरियस स्टडीज आता सुरू आहे म्हणजे झालेल्या आहेत. आणि आता HMPV सगळीकडे आता मीडिया थ्रू तर आलेलं आहे, तर त्या पद्धतीनं पण आपले जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या अनुषंगाने आपण जी इन्स्टिट्यूट आहे आपली त्या अनुषंगाने आणि ICMR यांच्यातर्फे या स्टडी चालू असतात. तर अजून भविष्यात तशा प्रकारचे स्टडी होणार मॅडम. काही रिसर्च पेपर्स असे स्ट्रॉंग असे काही पब्लिश झाले का सर याला घेऊन? हां, स्टडीजचे आता मी जे बोललो त्या स्टडीचे रिलेटेड रिसर्च पेपर ऑलरेडी पब्लिश झालेले आहेत. पण त्याच्यात तेच म्हणणं आहे की याच्या स्पेसिफिक एक तर लस नाही आहे, एक दुसरं याचं प्रत्येक स्पेसिफिक औषध आलेलं नाही आहे. आणि सौम्य आजार आपण मगाशी गंभीर लक्षणं किंवा सौम्य लक्षणं मी अगोदर म्हटलेलं आहे त्याच पद्धतीनं त्या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी सांगितलं. आणि प्रिव्हॅलन्स जे म्हणूया तर प्रिव्हॅलन्स त्या पद्धतीनं तेवढं आलेलं आहे मॅडम. या आजाराबद्दल आपण पुन्हा जाणून घेऊया सर. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे HMPV या आजाराबद्दल आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर दीपक सेलोकर सर. सर, आपण या आजाराला घेऊन काय काय स्टडीज होत आहेत त्याबद्दल बोलत होतो, तर काय सांगाल? आता मी मगाशी बोललेलो होतो की तुम्हाला जसं ICMRची स्टडी आहे, नंतर एम्स तर्फे स्टडी झालेल्या आहेत आणि NIV पुणेसुद्धा स्टडी करते. तर आता त्यांचं इन प्लॅनिंगमध्ये आहे की या पद्धतीचा पुन्हा एकदा स्टडी करतील ते आणि किती % प्रिव्हॅलन्स आहे ते एकदा बघतील. त्या अनुषंगाने याच्यावर काही लस शोधण्यात येईल का किंवा अजून औषधी करण्यात येईल, तर त्याचा तसं इम्पॅक्ट होणार आहे. आणि डाटा कसा काय ठेवताय सर तुम्ही याचा सगळा? हा डाटा जर बघायचा झाला मॅडम तर मॅडम आपला नॅशनल लेवल एक प्रोजेक्ट आहे, त्याला आम्ही IDSP प्रोजेक्ट म्हणतो, इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोजेक्ट. तर या अनुषंगाने फक्त याचा फक्त म्हणजे कम्युनिकेबल जे डिसीजेस असतात तर त्या पोर्टलवर आम्हाला तो नोटिफाईड जे केसेस असतात त्याचा डाटा टाकावा लागतो. तर आपल्या ज्या हेल्थ इन्स्टिट्यूशन आहेत, पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूशन्स आहेत, तर त्या अंतर्गत येणारे सगळे आमचे कर्मचारी डेली हा डाटा फीड करत असतो. तर त्याच्यावरून आम्हाला लक्षात येतं की ILIच्या केसेस, इन्फ्लुएन्झा लाईक इलनेसच्या काही केसेस आहेत का, ते आम्ही सॉफ्टवेअरवर करतो आणि तिथून लक्षात येतं की एका पर्टिक्युलर सिटीमध्ये ह्या जास्त केसेस येऊन आलेल्या आहेत का. तर तो IDSP प्रोजेक्टच त्याच्यासाठीच आहे. म्हणजे लॅबमधला डाटा जर जसं ICMRच्या ज्या लॅब्स ज्या आहेत
त्यांच्याकडे ज्या सॅम्पल्स गेले होते त्याच्यातले काही पॉझिटिव्ह आले का तो डाटा पण IDSPशी लिंक होत असतो आणि जे सिम्प्टोमॅटिक आपले पेशंट्स असतात त्याचा डाटा पण त्याच्यासोबत लिंक होत असतो. तर अशा पद्धतीचा डाटा हा आपल्या नॅशनल लेवलवर म्हणूया प्रत्येक इन्स्टिट्यूशन लेवलवर असतो आणि इन केस अशा प्रकारचं कुठं रिसर्जन्स झालं तर आम्हाला त्या पद्धतीचा अलर्ट येतो. अलर्ट आल्यानंतर आम्ही आमची सगळी हेल्थ टीम सर्वे करण्यासाठी तिथं पाठवलं जातं. पेशंट्स कुठे आहेत ते एकदा बघितलं जातं आणि त्या अनुषंगाने सगळ्या उपाययोजना आम्हाला तिथे करावं लागतात. त्या पद्धतीने तुमची वेबसाईट आहे का सर किंवा? हां, वेबसाईटच म्हणूया त्याला आणि आम्हाला त्याचं वेबसाईटमध्ये प्रत्येक इन्स्टिट्यूशनला तो डाटा भरावा लागतो पूर्ण ह्याच्यामध्ये आणि मग त्याचं कंपाईल होतं आणि नागपूर महानगरपालिकेचा या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशनमध्ये अशा प्रकारचे केसेस जास्त आढळलेले आहेत बाबा हे आम्हाला लक्षात येतं. मग सामान्य माणसाला याचा ॲसेस आहे का त्या साईटचा? नाही, सामान्य माणसाला त्याचा ॲसेस नाही, पण आम्ही ॲज अ गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनमधून आम्हाला जर केसेस आढळले असतील तर त्या पर्टिक्युलर एरिया स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज आम्हाला त्या कराव्या लागतात. मग त्याच्या बाबतीतून आम्ही सामान्य माणसाला अवगत करतो की अशा प्रकारचे केसेस आहेत ना. नाही, मला थोडक्यात तेच विचारायचं होतं की जी ऑथेंटिक माहिती आहे ती सोशल मीडियाद्वारे समाजापर्यंत पोहोचवली जाऊ शकते आणि जाते आहे का? नाही, आता जसं ऑथेंटिक माहिती त्या दिवशी ज्या नागपूरच्या 2 केसेस आलेल्या होत्या तर सगळ्यांना असं वाटलं की कन्फर्मेटरी आहे का नाही, एकदम भीतीचं वातावरण झालेलं होतं. तर जसं महानगरपालिका काय करते की जसं कोणत्याही नोटिफायबल केसेस आमच्याकडे आला तर आम्ही एक प्रेस रिलीज देतो जेणेकरून ती ऑथेंटिकेट माहिती महानगरपालिकेतर्फे आरोग्य विभागातर्फे ही सगळ्यांपर्यंत पोहोचवली जाईल. आता याच्यामध्ये जर कोणी अफवा जर करत असेल तर ते आम्हाला लक्षात येतं. कधी कधी असं होऊ शकतं की पुष्कळ साऱ्या एका एरियामध्ये 25 केसेस आल्या, पण जेव्हा आम्ही आपल्या अलर्ट किंवा आमच्या इन्स्टिट्यूशन झालं तर ते तेवढ्या केसेस राहतच नाही. कदाचित त्या पद्धतीचं डायग्नोसिस पण होतच नाही, झालेलंच राहत नाही. तर एखाद्या लोकांनी जरी अफवा जरी पसरली असतील तर ते केसेस किती आहेत, नंतर त्याचं डायग्नोसिस काय झालेलं आहे ते आम्ही बघतो. जर कन्फर्मेशन झाल्यावरच आम्ही प्रेस रिलीजला देतो की नाही एवढ्याच केसेस आहेत. अशा पद्धतीनं आम्हाला ते मॉनिटर करावं लागतं. हो, कारण ना सर अवेअरनेस पण फार गरजेचं आहे. आता आपण बघतो रस्त्याने जातानाही चौकात किंवा बऱ्याचशा ठिकाणी लोक किती थुंकतात, तर मग ह्या ज्या सामान्य गोष्टी आहेत त्याच्यावरही कुठेतरी कंट्रोल यायला पाहिजे ना. भारतातल्या प्रत्येकालाच ते म्हणूया की ते स्पिटिंग हॅबिट थोडीशी आहेच, नाही म्हटलं तरी आहे. आणि मी मगाशी बोललो की हा जो प्रसार जो आहे तो ड्रॉपलेट इन्फेक्शनमुळे जातो, ट्रान्समिशन जो आहे तो ड्रॉपलेट इन्फेक्शनमुळे राहतो. तर लोकांना माझी विनंतीच राहील की सार्वजनिक ठिकाणी तरी त्यांनी थुंकू नये, त्याची थोडीशी दक्षता घ्यावी आणि त्याच्यामुळे प्रसार होणार नाही अशी एक विनंती राहील. जनुकीय दृष्ट्या हा कसा काय आहे सर हा व्हायरस? हां, एक खूप चांगला क्वेश्चन तुम्ही विचारला. जनुकीयदृष्ट्या म्हणूया की तुम्हाला माहिती आहे की कोविड-19 जेव्हा आलेला होता तर कोविड-19 जसं तो प्रसार व्हायचा त्याच्यामध्ये म्युटेशन व्हायचं, म्हणजे तो व्हायरस स्वतःला परिस्थितीनुसार मॉडिफाय करून घेतो. मग असं व्हायचं की आपण पर्टिक्युलर औषधी किंवा पर्टिक्युलर टेस्ट ह्या पर्टिक्युलर व्हायरससाठी केलेल्या होत्या, पण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस झाले असल्यामुळे आपल्याला पुन्हा नवीन औषध शोधणं, नवीन लस शोधणं हे प्रकार होत होते. तर कोविड-19 हा जो आजार होता पुष्कळ सारा त्याच्यामध्ये म्युटेशन्स आलेलं होतं. पण आता याच्यात लक्षात घेण्याची एक गोष्ट आहे की 2001 पासून हे ह्युमन मेटानिमो व्हायरस आहे आणि आतापर्यंत याच्यामध्ये असं विशेष म्युटेशन्स काही आढळलेलं नाही आहे मॅडम. म्हणजे आपण म्हणू शकतो की जनुकीय दृष्ट्या किंवा म्युटेशन बेसिस बघितलं तर हा एकदम स्टेबल व्हायरस आहे आतापर्यंत. अशा प्रकारचं आतापर्यंत म्हणजे कालच्या डेटपर्यंत तरी अशा प्रकारचं आपल्याला म्युटेशन याच्यामध्ये आढळलेलं नाही. कोरोनाचा व्हायरस खरंच खतरनाकच होता सर. बरं, होल जिनोम सिक्वेन्सिंग बद्दल काय सांगाल सर? हां, होल जिनोम सिक्वेन्सिंग जेव्हा आपण व्हायरस असतो तर व्हायरसचे लिनिएजेस काय आहेत ते आपण बघत असतो, त्याचे काय काय पार्ट्स आलेला ते बघतो. तर जसं HMPV व्हायरसमध्ये A आणि B आपण त्याचं एक लिनिएजेस आहे आणि त्याचं टाईपमध्ये A1, A2, B1, B2 अशा पद्धतीने त्याचे सब लिनिएजेस जातील. आपल्याकडे जी संस्था आहे महाराष्ट्रामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे इथे ती आहे आणि ती इम्पॉर्टंट रिसर्च लॅब आहे. तर जेवढे कोणतेही नवीन व्हायरसेस येत असतात तर व्हायरसचं पार्टिकल कशा प्रकारचं आहे ते बघितलं जातं. आता HMPV व्हायरस जर आलं तर त्याचे सॅम्पल्स पण आम्हाला पुण्याला पाठवण्यात येणार आहे
आणि त्याच्यामध्ये होल जिनोम WGS कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे WGS करणं म्हणजे काय आहे की त्याचं ओरिजिन कुठलं आहे ते एक त्याच्यात तपासलं जातं. त्याचं कशा पद्धतीचा त्याचा प्रसार कशा प्रकारचा होणार आहे ते एक बघितलं जातं. आणि इपिडेमॉलॉजिकल पॉईंट्समध्ये काही अजून नवीन आढळलं का ते बघितलं जातं. म्हणून होल जिनोम सिक्वेन्सिंग करतात त्याला 7 ते 8 दिवस लागतात. आम्हालाही अशा सूचना आहेत की जे कोणती HMPV व्हायरस आपल्या HMPVच्या केसेस येतील त्याचं तुम्ही टेस्टिंग करून घ्या. आणि जर त्याची CT व्हॅल्यू म्हणजे त्याचं व्हायरल लोड कसं आहे, CT व्हॅल्यू 25च्या खाली असेल तर त्याचं व्हायरल लोड खूप जास्त असतं. CT व्हॅल्यू 25च्या वर असेल तर व्हायरल लोड थोडंसं कमी असतो. तर जे व्हायरल लोड जास्त आहे असेच केसेस आम्हाला पुण्याला पाठवायचे असतात. ते आम्ही पुण्याला पाठवतो. मग त्याच्यातून आम्हाला कळतं की याचं ओरिजिन कुठलं आलेलं आहे, कुठल्या देशातलं आहे, काय आहे, हे सगळं बघितलं जातं. कारण याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट फॅक्टर, जसं कोविडमध्ये इनिशियली आपण म्हणायचो की याचं हे कुठून आलेलं आहे, म्हणजे पेशंट जो आलेला आहे त्याचं म्हणजे फॉरेनची हिस्ट्री आहे का, ट्रॅव्हल हिस्ट्री आहे का, असं बघितलं जायचं त्यावेळेस. चायनातून आलेला आहे की कोणत्या याच्यातून आपण एअरपोर्टवर आपण स्क्रीनिंग पूर्ण लावत असायचो. याच्यामध्ये ज्या नागपूरमध्ये 2 केसेस आढळल्या तर आम्हाला असं का स्पेसिफिक हिस्ट्री नाही आढळली की ते चायनामधून आलेलं आहे म्हणून ते एक होतं. फक्त एक मुलगा जो होता, जो एक केस आढळलेली आहे ती हैदराबादची त्याची हिस्ट्री होती, म्हणजे इन्फेक्शन व्हायच्या अगोदरची. तर अशा प्रकारची हिस्ट्री टेकिंगवरून आम्हाला कळतं की याचं ओरिजिन कुठपासून आलेलं असं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींनी होल जिनोम सिक्वेन्सिंगकडे जाणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि ते रिसर्च पर्पजसाठी, म्हणजे भविष्यात जर अशा प्रकारच्या केसेस जरी आढळल्या तर त्याला कशा प्रकारचं कंट्रोल करता येईल त्याच्यासाठी त्याची मदत होते. त्याच्यासाठी खूप मदत होते. महाराष्ट्रात हे URDL कुठे कुठे आहेत सर? VRDL मॅडम म्हणजे व्हायरस रिसर्च डायग्नोस्टिक लॅब आपण याला म्हणतो. तर सध्या रिसर्चच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या मेडिकल कॉलेजेसला ICMRच्या लॅब आहेतच. पण VRDL जर बघितलं 3 ठिकाणी दिलेले आहेत. आपल्या नागपूरमध्ये एम्सला एक आहे, नंतर मुंबईला कस्तुरबा हॉस्पिटल जे इन्फेक्शियस डिसीज आहे, खूप मोठं हॉस्पिटल आहे, तिथे सगळ्या प्रकारचे केसेस ॲडमिट होतात. तर त्या अनुषंगाने तिचं रिसर्च दिलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे NIV पुणे, मी मगाशीच बोललो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे. इथे 3 म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 इम्पॉर्टंट लॅब आहे जिथे आम्ही मॅक्सिमली ज्या अशा प्रकारच्या होल जिनोम सिक्वेन्सिंग असतील किंवा काही करायचं असेल, म्हणजे रिसर्च करायचं असेल तर आम्ही तिथे सॅम्पल्स तिथे पाठवत असतो. याबद्दल आपण पुन्हा जाणून घेऊया सर. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुन्हा स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे HMPV या आजारावर आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर दीपक सेलोकर सर. सर, आपण या आजाराबद्दल बरंच काही आता जाणून घेतलं, पण नेमकं जर या आजाराचा उद्रेक झाला तर म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण कसं काय पोहोचू शकू आणि त्यांना कसं काय अवेअर आधीच करू शकू? ग्रामीणमध्ये जर बघायचं झालं मॅडम तर अशा प्रकारच्या केसेस कशा आहेत ते सगळ्यात पहिले आपल्याला शोधून काढावं लागतील. म्हणजे सर्व्हिलन्स कसं राहील ते बघावं लागेल. आता सर्व्हिलन्समध्ये आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आरोग्य यंत्रणाची एक जी आशा आपण म्हणतो, ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिटीज, हे प्रत्येक गावामध्ये 1000 पॉप्युलेशनला आहे. ग्रामीणला 1000 आणि शहराला 2000 अशा पद्धतीने प्रत्येक गावामध्ये आशा असतं. ते कुठल्या प्रकारचं काम करतात सर? आशा हे हेल्थचं काम करत असतात, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ बद्दलचं ते काम करतात, फॅमिली प्लॅनिंगचं करतात, इम्युनायझेशनचं काम करतात. आणि ती गावातीलच व्यक्ती असते, ज्या गावामध्ये राहणारी असते त्यालाच आम्ही आशा म्हणून अपॉइंट करतो. ते ती 24/7 त्या गावात उपलब्ध असतात. लोकांच्या मागे किती वर्कर्स असतात असं काही ठरवून असतं का? हां, तीच मी म्हटलं ना, 1000 पॉप्युलेशनला एक आशा आणि 2000 पॉप्युलेशनला म्हणजे शहरी भागामध्ये अशा पद्धतीने आम्ही ते करतो. याच्यामध्ये आशाला जर आम्ही ट्रेनिंग व्यवस्थितपणे करून दिलं, जसं आम्ही कोविडच्या वेळेस काय झालेलं होतं की इन्फ्लुएन्झा लाईक सिम्पटम्स किती लोकांमध्ये आहेत ते आम्ही बघायचो. आणि जे लवकर याला आमचं मेन उद्देश त्यावेळेस होता की अर्ली डिटेक्शन कोविडचं करून घ्या. याच धर्तीवर आपल्याला हा पण प्रोग्राम तसाच राबवता येईल. त्यांना आम्हाला जसं आशांना एक फॉर्मॅट आम्ही देऊन देतो की रोजचे तुम्हाला किती घरे करायची आहेत. म्हणजे सर्वसाधारण असं असतं की रोजचे त्यांना 150 घर सर्वे करावं लागतं. मग
ती गावातली आशा प्रत्येक घरी जाईल आणि अशा प्रकारचे सिम्पटम्स आहेत का, अशा प्रकारचे सिम्पटम्स म्हणजे ज्यांना ताप आहे, सर्दी आहे, खोकला आहे. जर एका फॅमिलीमध्ये 5 रुग्ण 5 फॅमिली मेंबर्स असतील तर ती सगळ्यांना विचारेल कोणाकोणाला आहे आणि मग तिचं नाव लिहिलं जाईल की नाही ह्या मुलाला सर्दी, खोकला, ताप आलेला आहे. मग ती लिस्ट होतं. तर असं ती रोज 150 घरं फिरते. तर अशा प्रकारे 150 घरांमधून जर 4 ते 5 रुग्णांना पण जर सर्दी खोकला किंवा ताप असं जर लक्षणं आपल्याला आढळत असतील तर ते आयडेंटिफाईड केलं जातं आणि मग त्यांचेच आपल्याला लॅब मार्फत किंवा आपले जे हेल्थ मशिनरी आहे तिथली किंवा आपले हेल्थ वर्कर्स आहेत त्यांना आम्ही त्यांचं सॅम्पल घ्यायला लावतो. मग सॅम्पल घेऊन आपण लॅबमध्ये पाठवतो आणि त्यांना कन्फर्मेशन करतो. तर गावागावामध्ये या पद्धतीनं पण आपल्याला आशामार्फत एक चांगल्या पद्धतीनं हाऊस टू हाऊस सर्वेक्षण आपल्याला करता येईल. आणि हा सर्वेक्षण फक्त एका दिवसाचा राहील असं नाही, तर हा डेली आपल्याला सर्वेक्षण करावं लागतं. म्हणजे वन टाइम गेलं असं नसतं. ते 150 घरं 1000 घरं होतपर्यंत करायचं, मग पुन्हा रिपीट सायकल करून घ्यायचे. तर या पद्धतीनं केलं तर आपल्याला ILIच्या केसेस ज्या असतात म्हणजे इन्फ्लुएन्झा लाईक इलनेसच्या ज्या केसेस ज्या आहेत ते आपल्याला लवकर आयडेंटिफाईड होतात आणि आपल्याला त्या अनुषंगाने आपल्याला कंट्रोल स्ट्रॅटेजी आपण म्हणू किंवा प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी आपण म्हणू, त्या पर्टिक्युलर गावात जर खूप जास्त केसेस आढळल्या तर आम्ही त्या पद्धतीनं आरोग्य यंत्रणा लावून तिथे कॅम्प्स लावून तिथे औषधी द्यायची, लॅब टेस्टिंग करून घ्यायच्या, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे करून घ्याव्या लागतात. अशा पद्धतीने आपल्याला ग्रामीण भागात पण मॅडम करता येईल. जे आशा वर्कर्स राहतात सर ते व्हर्बलीच हा सगळा डेटा घेऊन आणि मग त्याचं डॉक्युमेंटेशन करतात की काही ट्रीटमेंट पण ते लोक देतात? नाही, जनरली आपण आशा वर्करला ट्रीटमेंट फक्त पॅरासिटामॉल वगैरे द्यायला लावतो. त्याच्या हायरवर आपण द्यायला लावत नाही, कारण त्या इन्सेंटिव्ह बेस आहेत. ओके. आणि त्या हेल्थचं इन्फॉर्मेशन्स गोळा करण्याचं काम करत असतात. इन केस त्यांना वाटलं की यांना सिव्हिअर जास्त आजार आहेत तर ते तात्काळ मेडिकल ऑफिसर त्यांच्या अंडरमध्ये ज्या मेडिकल ऑफिसर नियरेस्ट असेल ते त्यांना कळवतात. त्या अनुषंगाने ट्रीटमेंट घ्यायला लागतात आणि त्याच्यावर वॉच ठेवतात की या पद्धतीने केसेस आहेत की नाही म्हणून. तर अशा पद्धतीने आपल्याला करता येईल मॅडम ते. आणि आपल्याला अवेअर करायचं असेल सर अजून गावांमध्ये किंवा शाळांमध्ये तर आपल्याला मला असं वाटतं या पद्धतीचे कॅम्पेन्स किंवा मग हो एकदम चांगलं सजेशन आहे मॅडम. याच्यामध्ये जर जनजागृती करायची झाली तर जनजागृती करायचं म्हणजे लहान मुलं जे असतात, आम्ही प्रत्येक नॅशनल प्रोग्राममध्ये लहान मुलांचं इन्व्हॉल्वमेंट जास्त घेतो. लहान मुलं इन द सेन्स म्हणजे जे शाळेत जाणारे वर्गकरी किंवा कॉलेजमध्ये जाणारे हे खूप ॲक्टिव्ह वर्ग असतो. त्यांना जर तुम्ही HMPV व्हायरस काय आहे, त्याचा प्रसार कसा होतो, त्याचं प्रिव्हेन्शन कसं करता येईल या पद्धतीनं आपण त्यांना जर सांगितलं तर ते त्यांच्या फॅमिली मेंबर्सला पण सांगतात आणि त्या फॅमिली मेंबर्स सांगितल्याबरोबर आजूबाजूच्या लोकांना पण कळते. तर हे रॅपिडली स्प्रेड होऊ शकतं. तर कोविडच्या वेळेस आम्ही जे मुख्याध्यापक वर्ग होता त्यांचं आम्ही विधिवत ट्रेनिंग घेतलेलं होतं आणि ट्रेनिंगमध्ये सांगितलं होतं आणि त्यांना मुद्दे लिहून दिले होते की तुम्ही कोविड प्रिव्हेन्शन करण्यासाठी तुम्हाला काय काय करता येईल. तर त्या पद्धतीनं ते मुलांना सांगायचे. मग मुलं त्यांचे एक कॅप्टन वगैरे असतात किंवा त्यांना त्यांच्यामध्ये स्पर्धा ते आयोजित करायचं, कोण जास्त शोधलं, अशा पद्धतीनं केलं तर त्याचं इन्फॉर्मेशन मॅडम सगळ्यापर्यंत जाऊ शकतं. बरं सर, आता आपण आहारामध्ये याचा उद्रेक झाला इन केस किंवा व्हायला नको म्हणून आपल्या आहारामध्ये किंवा लाईफस्टाईलमध्ये आपल्याला काही चेंजेस करायला हवे का? मगाशी मी बोललेलो होतो मॅडम की हा जो आजार जो आहे मोस्टली अफेक्ट करतो लहान मुलं, वयोवृद्ध आणि ज्यांची इम्युनिटी कमी आहे. आता ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक असं आहे की जे कॅन्सरचे रुग्ण आहे किंवा HIV आहे किंवा एड्स आहे किंवा अजून आजार आहेत तर अशांमध्ये हा होऊ शकतो. आता ज्यांची इम्युनिटी कमी आहे तर त्यांना जे डाएट आपल्याला द्यायचं आहे ते प्रोटीन रिच अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन C जास्त असणं अपेक्षित आहे. व्हिटॅमिन C जास्त असल्यास आपण कोविडमध्ये पण ऐकलेलं आहे की व्हिटॅमिन Cचं आपण टॅबलेट्सच द्यायचो किंवा आवळा आहे, लिंबू आहे हे आहारामध्ये ठेवा असं आपण सांगितलं, ज्याच्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. किंवा अजून दुसरे म्हणजे बॅलन्स डाएट जर आपण ठेवलं किंवा फळ काढले तर या पद्धतीचा डाएट जर तुम्ही चांगल्या पद्धतीचं ठेवलं मॅडम तर त्याचा इम्पॅक्ट हा लवकर बऱ्या होण्यामध्ये होऊ शकतो. बरं. आणि अजून काही सर, जसं आपला बराचसा वर्ग हा म्हणजे वर्किंग असतात खूप सारे लोक, तर त्यांच्यासाठी किंवा म्हणजे बाहेर काम करणारे आहेत, लेबर क्लास आहे, त्याच्यासाठी काही विशेष सांगाल का सर? वर्किंग याच्यासाठी मध्ये जायचं झालं तर मॅडम जसं आता तुम्ही कोणी
जास्तीत जास्त लोकांनी जे अफोर्डेबल असतील तर त्यांनी तर एक मास्क घालणं अपेक्षित आहे. तर मास्क जर त्यांनी वापरला तर त्याचं प्रिव्हेन्शन लवकर होऊ शकतं, ते एक आहे. डाएटमध्ये मी आताच अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की डाएटमध्ये व्हिटॅमिन सी रिच फ्रूट्स असतील किंवा फूड्स असतील ते एक ठेवायचं, आयरन रिच असेल, व्हिटॅमिन रिच असेल, प्रोटीन रिच आपल्याला ठेवायचं आहे की जेणेकरून तो लवकर होईल. आणि जे आपले मजूर वर्ग आहेत, मजूर वर्गाच्या याच्यामध्ये त्यांना स्वच्छता हा एक मेजर इम्पॉर्टंट कंपोनंट राहील. त्यांनी जेवायच्या अगोदर असेल, संडासला गेलेला असेल किंवा त्याच्यानंतर ते साबणाचा वापर त्यांनी करणं अपेक्षित आहे. आणि त्यांना पण स्पिटिंग हॅबिट जास्त आहे, आपल्यालाही माहिती आहे. तर त्या पद्धतीचं नियोजन आपण केलं तर स्पिटिंग हॅबिट कमी केली तर त्याचा प्रसार पण मॅडम कमी होऊ शकतो असं मला वाटतं. याच्यामध्ये या आजाराच्या संदर्भात महानगरपालिकेची यंत्रणा ती कशा पद्धतीने तयार झाली आहे किंवा तयार आहे सर? महानगरपालिकेची यंत्रणा तयार झालेलीच आहे मॅडम. दरवर्षी आपल्याकडे वेगवेगळे आजार असतात. आता जर आताच तुम्हाला सांगायचं झालं तर मागच्या पावसाळ्यामध्ये चिकनगुन्याचं भरपूर नागपूरमध्ये केसेस होत्या आणि त्या अनुषंगाने डेंग्यू कंपॅरेटिव्हली कमी होता. तर आमचे जे यंत्रणा होती त्याच्यामध्ये आशा वर्कर आहेत, आमच्या ANM आहेत, GNM आहेत, मेडिकल ऑफिसर्स आहेत किंवा मलेरिया स्पेशली डिपार्टमेंट होतं, ते सगळं ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व होतं. त्याच्यामध्ये आम्ही रॅपिडली घरोघरी जाऊन सर्वे पण करून घेतलेला होता. नंतर ब्रीडिंग्स जे आहेत मच्छरांच्या त्या आम्ही बघितलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आम्ही त्या अनुषंगाने फॉगिंग स्प्रेइंग पण केलेलं होतं. तर अशा प्रकारचं आउटब्रेक जरी झालं तरी आमची यंत्रणा त्या अनुषंगाने सज्ज असते. जर इन केस HMPVच्या बाबतीत जर अशाच पद्धतीचा अलर्ट जरी आला तरी आमचं ॲक्शन प्लॅन जो आपण म्हणतो, ॲक्शन प्लॅन एकदम रेडी आहे. सगळ्यात पहिले आम्हाला काय करायचं आहे की आमचा जो सर्वे होणार आहे म्हणजे कोणता एरिया, IDSP द्वारे आमचा ILI आणि सारी हा सर्वे किंवा हॉस्पिटलकडून येणारी इन्फॉर्मेशन यांची आमची कंटिन्युअसली वॉच राहणार आहे. म्हणजे UPSCत कोणत्या अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटरला किती रुग्ण ILIचे आलेले आहेत ते बघणं आणि कोणत्या हॉस्पिटलला म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल असेल किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे इथे सारीचे रुग्ण किती आहेत, म्हणजे सिव्हिअरली ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे किती रुग्ण आहेत ते बघणं. सारीचे काय नेमके लक्षण असतात सर? आपण मगापासून सारी म्हणजे सिव्हिअरली ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजे जे आपल्याला जे अस्थमाचे पेशंट्स जे असतात किंवा त्यांना न्यूमोनिया झालेला असतो किंवा ब्रॉन्किओलायटिस झालेला असतो त्याला आम्ही सारी म्हणतो. सारी म्हणजे ते हॉस्पिटलाइज ज्यांना सर्दी खोकला आहे जे हॉस्पिटलाइज झालेले आहेत ते सारीचे रुग्ण. तर असे किती रुग्ण आहेत त्याचं टेस्टिंग झालं की नाही ते आम्ही पहिले बघू. म्हणजे आयडेंटिफाईड दॅट केसेस इम्पॉर्टंट आहे. सोबत त्यांच्यासाठी लागणारं जे ज्या ठिकाणी जर एखाद्या ठिकाणी UPSCमध्ये अशा केसेस आढळल्या आणि तिथे जर मॅनपॉवर कमी असेल तर दुसरा मॅनपॉवर आम्ही तिथे हलवतो, म्हणजे मॅनपॉवरची एक करून देतो. सोबतच ट्रेनिंग जो आहे तो ट्रेनिंगचा पार्ट जो आहे तो किती इम्पॉर्टंट आहे. तर ज्या म्हणजे ज्यांचं ट्रेनिंग झालेलं नसेल किंवा नवीन लागलेलं असेल त्याचं ट्रेनिंगचं कंपोनंट पण आम्ही करतो आणि त्यांना अनुषंगाने लागणारं त्यांच्या औषधी असेल. मगाशी मी बोललेलो होतो की औषधाच्या अनुषंगाने त्यांना मास्क लागत असतील, सॅनिटायझर्स लागत असतील, नंतर VTM किट लागत असतील किंवा ऑक्सिजन लागत असेल, जे काही लागायचं असेल ते पूर्ण आम्ही त्यांना देत असतो. आता काही आपल्या महानगरपालिकेने हेल्पलाईन पण आम्ही जनरेट केलेली आहे. सर याबद्दल आपण या हेल्पलाईन नंबर पण आम्हाला जाणून घ्यायचा होता, आपण याबद्दल चर्चा करू. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. दर्शको आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे HMPV आजाराबद्दल आणि आपल्यासोबत डॉक्टर दीपक सेलोकर सर आहेत. सर आपण महानगरपालिकेचा हेल्पलाईन क्रमांक सांगत होतात, काय सांगू? आता मागच्या आठवड्यामध्ये आपल्या नागपूर शहरामध्ये 2 केसेस आलेल्या होत्या आणि सगळ्या लोकांना याची उत्सुकता होती की आजार काय आहे आणि मीडियावर पण अफवा पसरत जात होत्या. तर त्याच्यामुळे महानगरपालिकेने एक निर्णय घेतला की एक हेल्पलाईन क्रमांक असावं ज्याच्यात ॲक्युरेट इन्फॉर्मेशन देण्यात यावी. तर माझा म्हणजे महानगरपालिकेचा आरोग्य विभागाचा हेल्पलाईन क्रमांक आहे 9175414355. मी रिपीट करतो 9175414355. तर हा हेल्पलाईन क्रमांक आहे आणि या अनुषंगाने ज्या नागरिकांना याच्याबद्दलची काही माहिती पाहिजे असेल तर ती माहिती आमच्या विभागामार्फत ॲक्युरेट माहिती देण्यात येईल. सर आता तुम्ही मगाशी सांगत होतात की ज्या वेटनरियन्स किंवा काही वेगळ्या संस्थांचं तुमच्याशी लायजन असलं तर आपल्याला हा डिसीज कंट्रोल करण्याबाबत किंवा मग जनजागृतीबाबत तुम्हाला मदत होईल का? आता हा जसा HMPV आला त्याच वेळेस आपल्या नागपूरमध्ये अजून एक घटना घडलेली आहे
गोरेवाड्याच्या झूमध्ये आपल्याला अवगतच आहे की आपले काही टायगर तिथे मरण पावलेले होते. तर या अनुषंगाने एक सेंट्रलची टीम आलेली होती मागच्या आठवड्यामध्ये. आता त्यांचं सर्वे पण सुरू आहे. तर त्याच्यामध्ये तर एव्हियन इन्फ्लुएन्झा, एव्हियन फ्लू तो आढळलेला होता आणि हा आपल्या माणसांपर्यंत येऊ नये याची पण थोडीशी दक्षता घेणं आवश्यक आहे. तर जसं मी आता कोविडमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही सर्वे केलेला होता, जसं आता HMPVसाठी आम्ही सर्वे करणार, तर याच पद्धतीचा सर्वे पण आम्ही विदिन 3 किलोमीटर रेडियसमध्ये करणार आहोत. तो पण 1-2 दिवसामध्ये सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये पण आमचे फॉर्मॅट डिझाईन झालेले आहेत आणि याच्यामध्ये अशा प्रकारचे सिम्पटम्स म्हणजे त्याच्यामध्ये फ्लू म्हटलं तरी त्याला ताप, सर्दी, खोकला या पद्धतीचे काही ना काही सिम्पटम्स असणार. तर अशा पद्धतीचे ज्यांना सिम्पटम्स आहेत ते आम्ही आयडेंटिफाईड करणार आहे आणि त्याचे सॅम्पल्स आम्ही कलेक्ट करणार आहोत. सॅम्पल्स कलेक्ट करून ते लॅबला पाठवण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठं ट्रान्समिशन तर झालेलं तर नाही आहे. जनरली चान्सेस आर व्हेरी लेस, होणार नाही. पण ट्रान्समिशन झालं तर आम्हाला त्या पद्धतीनं पुन्हा अलर्ट जनरेट होऊन आणि पुन्हा आपल्या यंत्रणेला कामाला लावा लागणार आहे. इतर संस्थांची पण तुम्ही मदत घेऊ शकाल ना? हो, याच्यामध्ये आता वन हेल्थ हा एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे. तर याच्यामध्ये जसं फॉरेस्ट डिपार्टमेंट आम्ही इन्व्हॉल्व करतोय, तसंच वेटरनरी जे डिपार्टमेंट आहे ते पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले आणि हेल्थ डिपार्टमेंट, हे 3 डिपार्टमेंट इंटिग्रेट केल्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा सर्वे त्याच्यामध्ये होईल आणि तिन्ही डिपार्टमेंटचे इंडिव्हिज्युअल जे कामं असतात ते रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट करतील आणि ते इंटिग्रेशन झाल्यामुळे आपला प्रसार जो आहे तो प्राण्यांमधून माणसामध्ये होऊ नये याची आम्हाला दक्षता घ्यायची आहे. तर सगळं कोऑर्डिनेशन त्या अनुषंगाने मॅडम सुरू आहे, ते आम्ही करतो. पण तुम्हाला काय वाटतं सर, हा झुनोटिक राहू शकेल का, हा डिसीज म्हणजे असं काही होऊ शकेल का? हां, याच्या अगोदर पण एव्हियन आपले फ्लूचे आजार आपण जे म्हटलेलं होतं ते आढळलेलं आहे. पोल्ट्रीमधून तो ट्रान्समिट झालेला आहे आणि म्युटेशन होत असल्यामुळे इकडून तिकडे ट्रान्समिट होऊ शकतं. पण आपण जर व्यवस्थितपणे दक्षता घेतली तर ट्रान्समिशन होण्याचे चान्सेस आर व्हेरी लेस असतात. पण तात्काळ त्याच्या उपाययोजना केला तर चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करता येईल. तर तेच आमचं काम सुरू आहे. सध्या तरी नवीन ह्युमनमधले कुठल्या केसेस आढळलेल्या नाही आहेत आणि त्या प्राण्यांमध्येच होत्या. तर प्राण्यांच्या बाबतीत ज्या सूचना सेंट्रल टीमकडून आलेल्या तर त्या रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला देण्यात आलेल्या आहे आणि ह्युमनच्या बाबतीत घ्यायचं झालं तर आम्ही त्या पद्धतीनं हेल्थ डिपार्टमेंट पूर्णपणे काळजी घेतो. खूप छान माहिती दिली सर तुम्ही. हा विषय पण म्हणजे खरंच सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, कारण कोरोनापासून सगळी मंडळी घाबरून गेलेली आहेत. तर दर्शक हो, सर आज आपल्याकडे आले आणि हा आजाराबद्दल आपल्याला सांगितलं. हा आजार कशा स्वरूपाचा असतो, सौम्य असतो, त्याची लक्षणं काय असतात, गंभीर असताना त्याची लक्षणं काय असतात, आपल्याला कशा पद्धतीला याला समोर जायचं आहे, त्याचं कुठलं निदानाच्या पद्धती आपण जाणून घेतल्या, उपचार पद्धती जाणून घेतल्या. तर सर आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.